तर जरांगेंचा हजारो मराठ्यांचा ताफा मुंबईकडे कूच करतोय। जरांगेंचा ताफा सध्या अहमदनगरच्या शेवगावमध्ये दाखल झालाय। ठिकठिकाणी जरांगेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करून जरांगेंचं स्वागतही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय ती म्हणजेच जरांगेंचा ताफा आता शेवगावमध्ये दाखल झालेला आहे। शेवगावमध्ये जरांगेंचं जंगी स्वागतही करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षाव जरांगेंवर करण्यात आलेला आहे। जेसीबीतून फुलांचा वर्षाव जरांगेंवर करण्यात आलेला आहे। शेवगाव अहिल्यानगरातली ही दृश्य आहेत। अहिल्यानगरमध्ये शेवगावमध्ये जरांगे दाखल झालेले आहेत। ते मुंबईकडे सकाळपासूनच रवाना झालेत। आता ते सध्या अहिल्यानगरात शेवगावमध्ये आहेत। समाजाच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो। समस्त सकल मराठा समाज शेवगाव तालुका आज मुंबईकडे कूच केली आहे। जरांगेंनी त्यांच्या कुटुंबियांची देखील यावेळी भेट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ते अहिल्यानगरात दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करण्यात आले। फुलांचा वर्षाव करून जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो। धन्यवाद देशो। सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सर्व मुस्लिम समाज सत्कार करा दादांचा। समाजाच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। समस्त सकल मराठा समाज शेवगाव तालुका यांच्या वतीने सर्वांचं मी स्वागत करतो।